सो चर्चेला सुरुवात करतो. सर, मॉडेल स्कूल असेंब्ली माझा पहिल्यांदा जेव्हा आम्ही ज्या CEO मॅडम आहेत गडचिरोलीच्या माझ्या पूर्व CEO त्यांच्याशी इंटरव्ह्यू करताना पहिल्यांदा हा विषय निघाला होता आणि मला माहिती की हा सजेशन आलं होतं संजय सरांकडून आणि त्यांनी ही कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला गडचिरोली. सगळ्यात जास्त मला वाटतं गडचिरोलीमध्ये त्यामुळे गडचिरोलीचे मी जास्त लोक घेतले आहे की जे लोक बोलतील. तर महत्त्वाचं सिंपल हे आहे की आधी तर हा फक्त एक रिच्युअल समजला जातो, हा एक विधी म्हणून होता की रोज आपण एक कंटाळवाणा एक विधी होता की आपण सगळे उभं राहायचो, नॅशनल अँथम म्हणायचो, प्लेस म्हणायचो आणि परिपाठ जो आहे तो संपून जायचा. पण त्याच्यामध्ये आणि मग नंतरच्या काळामध्ये थोडं जेव्हा आम्ही शाळेत होतो, आपण सगळे जेव्हा शाळेत होतो त्यावेळेस थोडा त्याच्यावर थॉट ऑफ द प्रेझेंटेशन होणे या दृष्टीने खूप त्याच्यावर पाहिलं जात नव्हतं. मी जसं बोलतोय मगाशी असं वाटतं की अनेक शिक्षक थोड्याफार प्रमाणात ते करतात आहे, पण ते थोडं बहुत हौशी वाटतं. पण त्याला जर का आपण एक प्रोजेक्ट म्हणून जर का घेतला तर तो कसा होईल याच्यावर आपण एक चर्चा करू. तर एक हलका फुलका प्रश्नाने सुरुवात करतो की तो आधीच्या काळात कसा असायचा, की जो मॉर्निंग असेंब्ली होती हा सकाळच्या ह्याच्यात कसा असायचा आणि तो आता हळूहळू कसा असं वाटतं. तर खुशीत सर आपण सुरुवात करायचं, तुम्ही सगळ्यात मध्ये बसले. संजय सर आपको कनेक्ट हो रहा है? हॅलो. अगोदर जर आपण बघितलं सर परिपाठ तर आपल्या काळाचं किंवा माझ्या किंवा राष्ट्रगीत व्हायचं आणि जमवायचं सगळ्या गोष्टी आणि असं वाटायचं की एक सुरुवात तिथे जे व्हायची राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञा झाली की आपण वर्गातच जायचो. परंतु आता हळूहळू परिपाठ जर आपण म्हटलं तर तिथे जे हॉलिस्टिक जो आपला शाळा सुरू होण्यापासून तर 5 वाजेपर्यंतचा जो शेड्यूल आहे ना त्याच्यातली सगळी झलकच जर आपण म्हणू एक प्रकारची की आपण 360 डिग्री जे आपण डेव्हलपमेंट विद्यार्थ्याचा विचार करतो ना त्या अर्ध्या तासामध्ये आपण म्हणतो ना कोणत्याही याची कार्यक्रमाची उद्घाटन म्हणून किंवा प्रारंभ बढिया व्हायला पाहिजे तर परिपाठाचा तो स्वरूप झालेला आहे. अगोदरचा परिपाठ त्याला परिपाठ नाहीच म्हणता येईल तरी चाललं असतं. आता तो बदल झालेला आहे. तर शाळेला एक डायरेक्शन देणारा होता परिपाठ असतो माहिती. देवतर सर तुम्ही काय म्हणता? सरांच्या मते सहमत आहे. परिपाठ म्हणजे शाळेची ती सुरुवातच असते आणि विद्यार्थ्यांना स्टेज डेअरिंग लिहिण्यापासून तर त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती आणि इतर सर्व गोष्टी त्याचं ऑलओव्हर डेव्हलपमेंट कसं व्हायला पाहिजे, स्टेज डेअरिंग वगैरे तर या गोष्टीची ती तयारी असते. त्यामुळे विद्यार्थी जेव्हा मध्ये येतात आणि प्रत्यक्ष वर्गाध्यापनाला सुरुवात होण्यापूर्वी त्याची एक परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण परिपाठाची योजना केलेली आहे. आणि मला वाटतं प्रत्येक शाळेमध्ये साधारणतः 10-12 मुद्दे असतात. त्या मुद्द्याच्या अनुषंगाने तयारीनिशी प्रत्येक वर्गाचे कुठल्या वर्गाचा परिपाठ आहे किंवा होणार आहे त्याची तयारी शिक्षक करत असतात आणि त्या पद्धतीने परिपाठाचं सादरीकरण होत असते. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी त्या परिपाठाची अत्यंत गरज आहे आणि त्या पद्धतीने काम चाललेलं आहे असं मला वाटतं. आणि जसं आता आयुष्य मॅडमने जेव्हा मॉडेल स्कूल असेंब्ली तयार केली त्याच्यानंतर असं मेजर काय आपल्याला बदल दिसून आला असं सांगतो मोठ्या प्रमाणात? अतिशय चांगला सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आपण आयुष्य CEO मॅडम यांचं उदाहरण दिलं होतं. त्याच्यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये तत्कालीन CEO होते कुमार आशीर्वाद साहेब. त्यांनी एक संकल्पना आणली होती फुलोरा नावाची आणि फुलोरा हा असा उपक्रम होता की जे विद्यार्थी बेसलाईनवरती आहेत म्हणजे ज्यांना मूलभूत क्रिया येत नाही म्हणजे वाचन लेखनाच्या खरेदीच्या क्रिया येत नाही त्यांच्यासाठी तो मूलभूत क्षमता विकसनाचा कार्यक्रम होता. आणि त्याच्या अनुषंगाने सरांनी अशा विद्यार्थ्यांसाठी एक परिपाठ सादर करण्यासंदर्भात सूचना केली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांची हजेरी तक्ता भरणे, विद्यार्थी हवामान तक्ता हवामानाचा आलेख भरणे, दिनदर्शिका, कार्ड जसं फळं किंवा प्राणी किंवा गाडी असेल तर त्याच्यावरती कार्ड दाखवायचं आणि त्याचं प्रेझेंटेशन करायला विद्यार्थ्यांना सांगायचे.
त्यानंतर 3 प्रश्न विचारले जायचे, म्हणजे एखादं वस्तू किंवा एखादं चित्र दाखवून त्यावरती 3 प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जायचे होते. त्याच्यानंतर गोष्ट असेल किंवा बडबडगीत असेल किंवा कविता असेल, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ते सादरीकरण करायला लावायचे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. म्हणजे मला सुद्धा काहीतरी करता येते आणि मी सुद्धा चांगलं काहीतरी करू शकतो, हा उद्देश ठेवूनच हा फुलोरा नावाचा परिपाठ तत्कालीन CEO मान्य कुमार ऐशबाग साहेब यांनी सादर केला होता. आणि याचा अतिशय चांगला परिणाम आमच्या जिल्ह्यामध्ये दिसत आहे. विद्यार्थी स्टेज डेअरिंग त्यांच्यामध्ये आलेले आहे आणि स्वयंप्रेरणेने तयार होतात आणि ते चांगला परिपाठ साधतात. हा एक चांगला दृश्य परिणाम आपल्याला दिसून येतो. सतीशजी, भंडारा जिल्ह्यामध्ये असा काही विषय कधी झाला होता का, म्हणजे या पद्धतीने कधी पाहण्यात आला होता का परिपाठ, म्हणजे परिपाठाला अशा नजरेतून पाहण्याचे? परिपाठ हा माझ्या दृष्टीने असं वाटते की हा शाळेचा एक आरसा असतो. कारण शाळेची सुरुवात जी आहे ती परिपाठातूनच होत असते. आणि असं म्हटलं जातं की वेल बिगन इज हाफ डन. शाळेची सुरुवात जर चांगली असेल तर नक्कीच शाळेचा पूर्ण दिवस हा चांगलाच जाईल आहे. पण या ठिकाणी जर परिपाठाचा विचार केला तर परिपाठात कोणकोणते मुद्दे अंतर्भूत असले पाहिजे, परिपाठ कसा असला पाहिजे, कोणासाठी असला पाहिजे. विशेष करून परिपाठ जनरली शाळांमध्ये सादर होतो आहे, करतात आहे, परंतु त्यामध्ये परिपाठातून प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला चान्स मिळतो का, याचं पण आपण प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. अलीकडे परिपाठात जो बदल होत चाललेला आहे त्यामध्ये विविध मुद्दे येतात आहे. जसं की अगोदर आपण राष्ट्रगीतच म्हणायचो, आता राज्यगीत आलं, त्याच्यानंतर प्रास्ताविक आलं, त्याच्यानंतर समूहगीतसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व झालं. सरतेशेवटी एक प्रार्थना पण आली आणि पसायदानसुद्धा आला. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार केला तर आपण म्हणतो की अर्धा तासाचा परिपाठ असला पाहिजे. आणि जर यांचं टायमिंगनुसार आपण कॅल्क्युलेशन केलं तर कुठेतरी जो परिपाठाचा मुख्य उद्देश आहे ज्ञान संवर्धन होणं आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संधी देणं, तर कुठेतरी तो मुद्दा बाजूला जातो आहे. याचे प्रामुख्यानं याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण हे सर्व काही आता मी वाचून दाखवलेले मुद्दे आहेत, हे मुद्दे सामूहिकरित्या सादर करणारे आहेत. याच्यामध्ये वैयक्तिक संधीला वाव देणारा फार कमी घटक आपण देतो आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन काढलं जवळपास 15 ते 20 मिनिटे सामूहिक कंटेंटसाठी जातो परिपाठामध्ये. सर, भंडाऱ्यामध्ये असा काही प्रयोग झाला होता का? येस सर, मी 2010ला ज्या शाळेत जॉईन झालो आहे त्या शाळेचं नाव कराशी आहे. आणि तिथे प्रामुख्याने मला सांगायला गर्व असं वाटेल की आतापर्यंत 2 लक्षहून अधिक अभ्यासकांनी आपल्या शाळेला भेट दिलेली आहे. विशेष करून परिपाठ बघण्यासाठी चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, तर इथपासूनची मंडळी आपल्याकडे जेव्हा यायची तर सकाळचा परिपाठ भेटलं पाहिजे हा मुख्य उद्देश त्यांचा असायचा. त्याच्यामध्ये परिपाठातले कोणते कोणते कंटेंट असतील मी चर्चेतून नंतर सांगणार आहे. जया मॅडम, तुमच्याकडे येतो की नागपूरमध्ये पण जे आता हा प्रकल्पच गडचिरोलीचा असल्यामुळे, पण मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की आपण जेव्हा परिपाठाचा उपयोग करायचा म्हणतो तेव्हा काय आयडियाज येतात तुमच्या मनामध्ये, कसं काय काय होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? हॅलो, पारंपरिक परिपाठ सर्वांनाच माहिती आहे, पण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणतात आणि सुरुवात महत्त्वाची आहे. तर बेसिकली नागपूरमध्ये काय होतं यापेक्षा मी माझ्या शाळेत काय होतं याच्यावर जास्त बोलेल. आमच्या शाळेची सुरुवातच मुळात म्युझिकनी स्टार्ट होते. म्हणजे तुम्ही तो पिक्चर बघितला असेल ना, मॅडम गीता राणी, तर त्या पिक्चरपासूनच हे इन्स्पिरेशन घेतलं होतं मी की मुलांना जर आवडीची गोष्ट मिळाली तर मुलांचा ओढ जो असतो तो त्या वेळेवर येण्याचा आपोआपच कल वाढतो. आणि म्हणून फक्त 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा तो म्युझिक स्टार्ट करते, जेणेकरून मुलं त्या म्युझिकवर डान्स करायला मिळतात म्हणून वेळेवर उपस्थित राहतात. ही माझ्या असेंब्लीची खरी सुरुवात. त्यानंतर असं म्हणूया आपण की परिपाठ म्हणजे फक्त परिपाठ पुरता नव्हे तर मुलांचं हक्काचं व्यासपीठ असायला हवं. आणि म्हणून तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं देता येईल मुलांना यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी कशा शोधून काढता येईल ही शिक्षक म्हणून आपली भूमिका राहील. जसं शिक्षकाला आपण फॅसिलिटेटर म्हणतो
तर मग काय करता येईल, तर एखादा मुद्दा असेल, जसं मला आत्ताच मी चर्चा केली, आमच्या गटामध्ये गडचिरोलीचे सर आहेत, तर त्यांनी म्हटलं आम्हाला की फुलोरा या कार्यक्रमाअंतर्गत चिठ्ठी टाकून 1 मिनिटात तो विद्यार्थी किती बोलेल किंवा तो अभिव्यक्त कसा होईल, किंवा जसं सरांनी पण सांगितलं की चित्र दाखवल्याबरोबर त्यावर किती प्रश्न उपस्थित करू शकतात. तर असे वेगवेगळे मुद्दे आपण सुद्धा नागपूरमध्ये हा मॉडर्न असेंब्ली प्रोग्राम होतो की नाही होत मला माहिती नाही, म्हणजे माझ्या तरी माहितीनुसार नाही, पण बरेच शिक्षक आपापल्या आयडियाज लावून ह्या गोष्टी करत असतात आणि त्यामुळे मुलांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य या परिपाठामध्ये आपण देता येईल, त्याचा फायदा होतो. यस. संजय सर, जब भी आपने ये इंट्रोड्यूस करने का सोचा, जब भी आपने ये आइडिया दिया आयुष्मान को, तब आप क्या सोच रहे थे, मतलब आपने आपके दिमाग में क्या पिक्चर था कि हाउ शुड इट गो अहेड, उसको उसमें से क्या आप एक्सपेक्ट कर रहे थे जो आउटकम है? मैं अपने कुछ अनुभव शेयर करूँगा. मैं जिस स्कूल में पढ़ता था उसमें मॉर्निंग असेंबली होती थी, और उसके बाद जब मैं IIT गया इंजीनियरिंग करने, तो वहाँ पे मॉर्निंग असेंबली नहीं होती थी. तो IIT में मॉर्निंग असेंबली नहीं होती थी, इसलिए हम लोग हमेशा क्लास लेट से पहुँचते थे, और या तो नहीं पहुँचते थे और या तो बिना नहाए पहुँचते थे, जैसे भी कपड़े पहन के. तो मेरे को लगता है बहुत बात है, लेकिन बहुत बड़ी बात है कि हम जब दिन चालू कर रहे हैं अपना, तो मॉर्निंग असेंबली होती है, प्रिंसिपल सामने खड़े होते हैं, टीचर्स खड़े होते हैं, सब एक साथ इकट्ठे होते हैं. तो एक डिसिप्लिन होना पूरे लाइफ में ये बहुत इम्पोर्टेंट होता है. दूसरा मेरे को क्या लगता है, आपने एक वर्ड यूज़ किया था, रिचुअल, एट द स्टार्ट ऑफ द प्रेजेंटेशन. तो हमको समाओ ये इंग्लिश सभ्यता से ऐसा लगता है कि रिचुअल्स आर नॉट गुड, पर मेरे को लगता है रिचुअल्स बहुत इंपॉर्टेंट होते हैं. मतलब हम उठ के मॉर्निंग में अगर नहाते हैं और पूजा करते हैं तो वो रिचुअल बहुत इंपॉर्टेंट होता है हमारे पूरे दिन के लिए. तो ये मॉर्निंग असेंबली भी वैसा बहुत इंपॉर्टेंट रिचुअल है. मतलब वो एक्साइटिंग हो पाए ना हो पाए तो बहुत अच्छा है पूरे लाइफ के लिए. तो हमारे यही थॉट्स ने जब आयुषी मैडम के साथ डिस्कस किया कि मॉर्निंग असेंबली होगा तो अच्छा होगा, गुड फॉर दिस. खास करून विषय ह्या गडचिरोली जिल्ह्याच्या असेंब्लीवरती चालू असल्यामुळे नेमकं गडचिरोली जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे असेंब्ली चालू असते याबद्दल मी आपल्या सर्वांना या ठिकाणी अवगत करू इच्छितो. माननीय CO साहेब आणि आपण आता जे म्हणतात की तत्कालीन CO मॅडम यांनी या विषयावरती अतिशय चांगला भेटीस दिलेला होता. त्यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रगीत होतोय, त्यानंतर विद्यार्थी प्रतिज्ञा म्हणतात, त्यानंतर राज्यगीत नव्याने ॲड करण्यात आलेलं आहे, त्यानंतर संविधानाची प्रास्ताविकाचं वाचन केलं जाते, प्रार्थना विद्यार्थी म्हणतात, सुविचार सांगतात, दिनविशेष सांगितला जातो, त्यानंतर ठळक बातम्याचं वाचन होते, विद्यार्थी बोधकथा सांगतात, त्यानंतर प्रश्नमंजुषा किंवा एखादा जनरल नॉलेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला जातो, त्यानंतर इंग्रजीचा एखादा संवाद त्या ठिकाणी केला जातो, शेवटी पसायदान आणि मौन अशा प्रकारे साधारणतः 11 ते 12 मुद्द्याच्या आधारावरती हे नियमितपणे होत असते असेंब्ली. याचा उद्देशच असा असते की वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना या असेंब्लीमध्ये सहभागी होण्यासाठी संधी मिळायला पाहिजे. आम्ही कसं नियोजन करतोय की उद्याला नेमकं कुठल्या वर्गाचं असेंब्ली आहे त्याप्रमाणे त्या वर्गाचे वर्गाध्यापक किंवा विषय शिक्षक हे याचं नियोजन करतात. म्हणजे 11 मध्ये आहेत तर कोणता मुद्दा कोणता विद्यार्थी उद्या सादरीकरण करेल या पद्धतीने त्यांना सांगून त्यापासूनची तयारी करून घेतली जाते. म्हणजे प्रभावीपणे त्या ठिकाणी हे सर्व मुद्दे मांडले जातील जेणेकरून विद्यार्थी तयार होऊन त्याचं प्रेझेंटेशन करतील आणि एक आत्मविश्वासपूर्वक प्रेझेंटेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक विश्वास निर्माण होतो की मला हे चांगलं जमू शकते. तशा प्रकारे अतिशय प्रभावीपणे आमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक शाळेमध्ये केवळ नॉमिनल नाही तर मनापासून ही असेंब्ली चांगल्या पद्धतीने सादर केलं जात आहे आणि याचा चांगला परिणाम दिसतोय. कोणत्याही विद्यार्थ्याला जर एखादा प्रश्न विचारला तर ते प्रश्नाचं उत्तर देण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होत आहे. तर एक चांगला परिणाम आपल्याला या असेंब्लीच्या माध्यमातून दिसून येतो. थँक्यू.
म्हणजे एकूण जे काही शिक्षण होतं दिवसभरामध्ये जो काही त्याचा विकास होतो किंवा जे काही विद्यार्थी शिकतात त्याचं खऱ्या अर्थाने रिफ्लेक्शन आपण त्याच्यामध्ये असेंब्लीमध्ये पाहू शकतो. सुरुवातच जर चांगली झाली सरांनी म्हटल्याप्रमाणे की सुरुवात चांगली तर सर्व पुढचं चांगलंच होणार आहे. त्यामुळे ही अतिशय चांगली सकारात्मकता यामध्ये दिसते. विलासजींजवळ काही मुद्दा होते त्यांची तशी पण बोली झाली नव्हती तर त्यांनी सुरू सर हे सर्व मॉर्निंग असेंब्लीच्या बाबत माझे जे एक आदिवासी क्षेत्रामध्ये येत असते आणि मला खूप मोठी समस्या म्हणजे त्याच्या शारीरिक स्वच्छतेची होती. तर ह्या मॉर्निंग असेंब्लीच्या माध्यमातून मी एक उपक्रम राबवला. तो मॉर्निंग असेंब्लीमध्येच गुलाब पुष्प हा एक उपक्रम राबवला. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी असे पहिल्यांदा यायचे की खूप अस्ताव्यस्त एकदम आपण पाहू शकत नव्हतो. त्यावेळेस मी जेव्हा हे उपक्रम राबवलं ते असं होतं की जो विद्यार्थी सुंदर गुलाबासारखा येईल त्याच्या खिशाला दररोज गुलाबाचं फुल लागेल. तर त्याचा परिणाम असा झाला सर, जे मुलं कधी आंघोळ करून नव्हते येत, कधी डोक्याला तेल नव्हते लावले, ते मुलं असे एकदम टापटीप राहून मला आज गुलाब पुष्प लागलं पाहिजे, मला एक गुलाब पुष्प लागलं पाहिजे आणि प्रतिज्ञा यायला पाहिजे. नाही तर होते काय स्टुडंट्सला प्रतिज्ञा येते पण टीचर्सला येत नाही. हे रिअल आहे. तर त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा गुरुजींचा गुरुवार हा परिपाठ माझ्या शाळेत असते मुलांसाठी टीचर्स आलो. सतीशजी तुम्ही काय केलं? सर परिपाठामध्ये पुन्हा 2 कंटेंट आम्ही आमच्याकडे असतात. ते म्हणजे दिनांक तो पाढा. बरेच वेळा आपण दिनांक तो पाढा घेतो पण त्याच्यामध्ये आम्ही नाविन्यपूर्ण असं केलेलं आहे की जेव्हा एक विद्यार्थी माईक घेऊन पाढा बोलतो आहे तर त्याच्यामागे समोर असलेले विद्यार्थी रिपीट करतात आणि ॲट अ टाईम जेव्हा ते रिपीट करतात तेव्हा ते हवेमध्ये राईटसुद्धा करतात. जसं 21 1 21 असेल तर तो 21 लिहिल अशा मध्ये रिपीट करता करता त्याला ते कसं लिहायचं. आणि दुसरं एक महत्त्वाचा मुद्दा की थँक्स टू ऑल आभार प्रदर्शन, की स्वतः विद्यार्थ्यांना आपल्या परिपाठाचं आभार प्रदर्शन कसं करावा हा एक मुद्दा त्या ठिकाणी असतो. आणि लास्ट कंटेंट असतो प्रेक्षकांसाठी म्हणजे समोरच्या विद्यार्थ्यांसाठी की त्यांनी फीडबॅक द्यायचा असतो. म्हणजेच आमच्या शाळांमध्ये आम्ही काय करायचो की रेटिंग पद्धती, एका परिपाठाला 10 गुण असतील तर समोरच्याने ऑब्झर्वेशन करायचं आणि 10 ज्ञान संवर्धनाचा परिपाठातील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे दिनविशेष. कारण ज्ञानाची सुरुवातच दिनविशेषापासून होतं. आणि याचं एक उदाहरण सांगेल आहे. जसं कालचं एक दिनविशेष होतं की जागतिक विश्ववृत्त दिन असं कालचं दिनविशेष होतं की ज्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतं आहे की 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. मग त्या अनुषंगाने एवढं सांगून चालणार नाही मुलांना की आजचं दिनविशेष हे आहे बस थांबलं. तर त्याला जोडून अजून एक दिवस अजून पुन्हा असं असतो वर्षामध्ये की त्या दिवशी 12 तासाचे दिवस आणि रात्र असतं. वर्षाचे 2 दिवस असतात. पुन्हा एक असे दिवस असतात की एक दिवस रात्रीचा जास्त असतो आणि एक दिवस दिवसाचा कालावधी जास्त असतो. अशी विविधांगी चर्चा त्या परिपाठातून दिनविशेष या कंटेंट मार्फत शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया होणं गरजेचं आहे. आणि आम्ही परिपाठ जेव्हा सादर करतो एक प्रामुख्यानं समोर एक बोर्ड लावून घेतलेला आहे जेणेकरून ॲट अ टाईम एखाद्या शिक्षकाला एखादा रिलेटेड टॉपिक एक्सप्लेन करायचं असेल तर तो बोर्डवर लगेच तिथे एक्सप्लेन करू शकतो. कारण होतं कसं आपल्याकडे एक वर्ग असतो आणि वर्गात गेल्यानंतर तो गुरुजी पूर्ण त्या वर्गात असतो. पण माझ्याकडे असलेला टॅलेंट ॲट अ टाईम मी सगळ्या विद्यार्थ्यांना देण्याची संधी फक्त ती परिपाठात असते. म्हणजे परिपाठात हे निवड म्हणजे विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचं साधन नसून पुन्हा शिक्षकांना सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांसमोर व्यक्त होण्याचं साधन म्हणता येईल. शिक्षकांशी बोलण्याचा हा फायदा असतो की पूर्ण उदाहरणासहित सोपं करून ते समजावून सांगतात. त्याच्यामुळे मला काय विचारायचं पुढे याचा मला खूप कन्सल्ट करावं लागत नाही. आणि त्याच्यातूनच नवीन प्रश्न निघतात की आता विलासजींनी खूपच सुंदर उदाहरण दिलं की एकच गुलाब घेऊन इतक्या मुलांना मोबिलाईज करायचं होतं. एका गुलाबाचा खर्च आणि सगळे मुलं शिस्तीत तुम्हाला काहीच म्हणजे याच्यापेक्षा मोठा म्हणजे उदाहरण नाही आहे.
गांधीवादाचा एक असा थॉट आहे की मी तो इंग्रजीत लिहून काढला होता आणि मी विचार करत असताना की हाऊ इज द कॉन्सेप्ट ऑफ स्टुडंट्स अँड टीचर्स कोलॅबरेटिव्हली डिझायनिंग द कस्टमाइज्ड मॉडेल स्कूल असेंब्ली. म्हणजे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी बसून म्हणजे कोणी याचा एक पॅनल बनवतात का आपण मिळून आपण एक तयार केलं. तर ही कल्पना कशी आहे की ऑलरेडी कुठे राबवली जाते आहे की म्हणजे आपण शिक्षक ठरवतो HM किंवा ॲडमिनिस्ट्रेटर्स ठरवतात, पण विद्यार्थ्यांना सुद्धा एकत्र घेऊन असं ही कल्पना कशी वाटते तुम्हाला? ज्याप्रमाणे तुम्ही सुरुवात केलं आपण मला वाटते वेळ झाली आहे ना आपल्याला ऑडियन्स क्वेश्चनची, तर एक आपण एक राऊंड या प्रश्नाचा घेऊ आणि नंतर ऑडियन्सकडे जाऊया. या असेंब्लीमध्ये नागपूरमध्ये एक विशेष बाब आहे सर की सध्या मुलांचं आरोग्य मानसिकदृष्ट्या कसं सक्षम राहील त्यासाठी आनापान प्रक्रिया राबवल्या जात आहे आणि ती 10 ते 15 मिनिटाची असते आणि मुलांमध्ये एवढे ट्रिमेंडस चेंजेस आहे की ते 10 ते 15 मिनिटं शांत बसतात आणि सुरुवात म्युझिकपासून झाली होती, आता विदाऊट म्युझिकसुद्धा ते तेवढा वेळ बसतात आणि सगळी प्रक्रिया राबवतात. हे खूप छान गोष्ट आहे. आणि मेडिटेशनचं तर पहिले 2च मिनिटाचं मेडिटेशन होतं पारंपरिक असेंब्लीमध्ये आणि मुलं थोडेच डोळे बंद करायचे, ओम शांती म्हणत बंद करायचं. पण आता ती प्रक्रिया छान झाली आणि मुलांचं स्थिरता मुलांमध्ये बसण्याची, कारण मुलं एका जागेवर शांत बसू शकत नाही, तर ती खूप छान मेंटेन झाली आहे. असं मी आपल्या प्रश्नाकडे येईल. ही प्रक्रिया ऑलरेडी सर आमच्या शाळेत राबवली जाते. जे प्रश्न तुम्ही ज्या प्रश्नाला अनुसरून बोलण्याचा मी प्रयत्न करेन की शिक्षक पहिले मुद्दे द्यायचे आणि मुलं मग त्यावर तयारी करायची किंवा शिक्षकांनीच तयारी करून ते करत होतं. पण आत्ता कसं झालं आहे की काही मुद्दे मुले सांगतात, मॅडम मोजून तेवढेच मुलं पार्टिसिपेट का व्हायचे, तर डिवाइड इन बॉईज आणि गर्ल्स कॉम्पिटिशन, मग मनीची कॉम्पिटिशन असेल, पाड्यांची कॉम्पिटिशन असेल, सुविचाराची कॉम्पिटिशन असेल. दप्तरमुक्त शाळेमध्ये अर्धा ते 1 तास परिपाठाच्या याच्यामध्ये मुलांनी क्रिएट केलेलं हे मुद्दा आहे की यामुळे काय होईल की प्रत्येक मुलाला एक सुविचार पाठच राहील, म्हणजे त्याला त्याविषयी वेगळी तयारी करायची गरज नाही किंवा शिक्षकांना सुविचार लिहून द्यायची गरज नाही. मग दिनविशेष पद्धत त्यांनी काय केलं की काही डेज असे असतात ते बदलत नाही मॅडम, जसं शिक्षक दिन असेल, आंतरराष्ट्रीय महिला दिन असेल, तर असे दिवस किती, मग जो जास्त दिवस सांगेल मग मुलींचा ग्रुप वेगळा आणि मुलांचा ग्रुप वेगळा, तर मग काय करता येईल, मग त्यांच्यामध्ये तीच कॉम्पिटिशन. तर शनिवार दिवस जो आनंददायी शनिवार असतो त्या अंतर्गत मुलांनी असेंब्लीमध्ये असे वेगवेगळे मुद्दे स्वतःच निवडून काढले, म्हणजे चाळणी केली, त्याला शिक्षकांची गरज भासलीच नाही. त्यानंतर त्यांनी एक टास्क घेतला सर की शनिवार दिवशी आपला तसे दप्तर मुक्तच असते मॅडम, मग त्या दिवशी मुलांनीच स्वतःच अभ्यासाला रिलेटेड एक गेम का नाही सर्च करून आणायचं आणि अभ्यासाशी रिलेटेड, म्हणजे अभ्यास पण होईल आणि दप्तरमुक्त जो आहे त्या गोष्टीचा आनंद पण घेता येईल. म्हणजे आपल्यापेक्षाही वेगळ्या कक्षेत जाऊन मुलं विचार करायला लागली आहेत आणि अशा रीतीने जर मुलांच्या डोक्यातून वेगवेगळ्या कल्पना येत असेल आणि शिक्षकांनी थोडं त्यांना मार्गदर्शन केलं तर नक्कीच हा असेंब्लीचा आपण बेटर करू शकतो. थँक्यू. अतिशय सकारात्मक गोष्टी मांडली मॅडमने. खरं तर असेंब्लीचं नियोजनच असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित बसून उद्या नेमकं कुठलं आपण मुद्दे त्या ठिकाणी सादर करणार आहोत त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामुळे या असेंब्लीमध्ये विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग असल्याशिवाय एक चांगलं प्रभावी आणि एक चांगलं म्हणजे पुढे पॉझिटिव्ह काहीतरी येणारं अशा प्रकारचं नियोजन होऊ शकत नाही. त्यामुळे माझं तर आग्रहच राहील की आपल्याला विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांना शिक्षकांशी एकत्रित बसून या गोष्टीचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे आणि तरच आपलं चांगलं नियोजन आणि चांगली असेंब्ली आपण सादर करू शकतो. अतिशय गरजेचं आहे. हे गडचिरोलीचं सगळ्या शिक्षकांसाठी सरांनी सांगून टाकलेलं आहे ऑलरेडी की हे अपेक्षा गरजेचं आहे आणि सुरू करायचं आहे. सर पुन्हा एक मी इथे ॲड करून म्हणजे करतो किंवा गेलेलो आहोत. जसं असरली हा तेलंगणाच्या लागलेला क्षेत्र आहे. आपण परिपाठ कुठे विचार करतो किंवा नाही ते मराठीतच व्हायला पाहिजे किंवा इंग्रजीत, असं नाही.
तर आम्ही तिथे एक त्यांच्या मातृभाषेतून परिपाठ घेतो तेलुगूमध्ये. ती एक आवश्यक आहे संधी. काही विद्यार्थी जे दबलेले असतात तर ते मातृभाषेतून एक्सप्रेस होऊ शकतात. तो त्यांच्यासाठी पण प्लॅटफॉर्म आहे. आता मी इथे चिरूला 100% गोडी बोलतात मुले. एक दिवस गोडीसाठी असते सर तो परिपाठ. कारण तिथून आपल्याला एक एम एक लक्ष गाठायचं. म्हणून मातृभाषा इथे कुठे बॉर्डर तिथे नसायला पाहिजे असं मला वाटतं परिपाठावर. सेमच विषय तुम्हाला जर काही ॲड करायचं असेल ना की कस्टमाइज बनवता येईल का शिक्षक आणि विद्यार्थी म्हणून, त्याच्यावर अजून काही कल्पना तुम्हाला सुचतात का की विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व्ह करू? हा म्हणतात विद्यार्थ्यांच्या म्हणजे जसं मॅडमनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या उपक्रमांना सुद्धा आपल्याला परिपाठात याद करता येईल नक्कीच. आणि या मताचा मी आहे, कारण परिपाठ हा नेमकं काही मुद्दे सोडले तर अनेक असे मुद्दे आहेत जे स्वतःहून आपण ॲड करू शकतो. मी त्याच्यामध्ये जसे आपले पहिल्या दुसऱ्या वर्गाला इंग्रजीचे ड्रामा असतात, इव्हन नाट्यीकरणसुद्धा करण्याला म्हणजे संधी परिपाठात दिलेली आहे. म्हणजे कथेच्या ऐवजी म्हणजे कथा स्किप करून मग कथेच्या ऐवजी ड्रामा घेतलेला आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थी छोटे छोटे वाक्य बोलतात आहे आणि बोललेली वाक्य ती दैनंदिन जीवनामध्ये यूजसुद्धा करतात आहे. जसं मी एक रोल प्ले करून रोल प्ले ॲक्टिव्हिटी जे आपण म्हणतो. जसं एक उदाहरण सांगेन की बरेच वेळा काय होतं की इंग्लिशमध्ये आपण ड्रामा म्हणजे एक्सप्लेन करून सांगतो आणि त्यांना विद्यार्थ्यांना व्याख्यान पद्धती जास्तीत जास्त सांगतो. पण जेव्हा विद्यार्थी गटागटामध्ये जेव्हा सादरीकरण करतात मला त्याचा इतका फायदा झाला असतो की माझे जवळपास 95% विद्यार्थी इयत्ता दुसरीतच 100 म्हणजे 95% विद्यार्थी इंग्लिश वाचायला कॅपेबल झाले त्या स्टोरीमुळे. कारण त्यांना ते शब्द तोंडामध्ये येऊ लागले तेव्हा ते पाठांतर करू लागले. सुरुवातीला पाठांतर करू लागले आणि जेव्हा ते परिपाठात सादर करू लागले तेव्हा धाडस वाढलं, त्यांचं धैर्य वाढलं, आत्मविश्वास वाढला. मी माईक घेऊन बोलतो आहे, माईक कसं पकडावं याचं कौशल्य त्यांना विकसित झालं. बरेच वेळा काय होतं, एक मागच्या कालावधीत जर आपण बघितलं तर एक हेजिटेशन असं असतं की माईकवर बोलणं म्हणजे खूप मोठं धाडस. पण आताचं असं झालं की कॅमेऱ्यासमोर बोलणं ते सर्वात मोठं धाडस अलीकडच्या कालावधीमध्ये. आणि ते सुद्धा व्यासपीठ आम्ही परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे परिपाठ हे चांगलं माध्यम आहे, त्यातनं विद्यार्थ्यांना सुद्धा व्यक्त होत आहे. काय बोलाल तुम्ही त्याच्यावर? की मला वाटतं साधारण सगळ्या शिक्षकांचे सारखेच एक या बाबतीत व्ह्यूज असतात. संजय सर, आप कुछ ऐड करना चाहेंगे? मैं ऑडियंस क्वेश्चन घेतो. हां, एक दोन ऑडियन्स क्वेश्चन्स घेऊ आणि आपण क्लोज करू. मग म्हणजे मला वेळ खूप कमी दिलेला, खरं तर विषय चांगला आहे, आपण जितकं त्याच्यावर बोललं तितकं कमीच आहे. सॉरी, ॲक्टिव्ह शिक्षक आलेले आहेत, ते आपापल्या शाळांमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा दृश्य प्रकार दिसत आहे. तर आपण या ठिकाणी जी चर्चा केलेली आहे हे म्हणजे लिमिटेड जरी असले तर त्यांच्यापर्यंत जर आपण गेलो तर त्यांच्याकडून आपण अधिक काही कोणी पुण्यामध्ये ॲड करता येईल आपल्याला, जे की ते स्वतः त्यांच्या शाळेमध्ये राबवत आहे. तर मला वाटतं की आपण ॲडल्ट्सकडे जा, प्रत्येकाने हात वाटून करता करा, त्यांच्याकडे काही इलेक्टिव्ह पुन्हा जास्ती तुम्ही आपल्याला या ठिकाणी ॲड करता येईल. मी जे परिपाठाचे मुद्दे सांगितले ते सगळेच माझ्या शाळेत होते. त्या व्यतिरिक्त माझ्या शाळेत जे होत आहे ते मी इथे सांगू इच्छिते. जसं आम्ही घेतो इंग्लिशची 5 शब्द कंपल्सरी मुलांना स्पेलिंग पाठ करणे आणि त्यांचे म्हणजे व्यवस्थित प्रोनाऊन्सिएशन ॲड करणे हा एक आहे. त्याचबरोबर छोटी छोटी जी वाक्य ते इंग्लिशमध्ये बोलू शकतात ज्याचा त्यांना डेली उपयोग होईल ही वाक्यसुद्धा आम्ही घेतो. त्यानंतर सरांनी जसं सांगितलं की विविध भाषेतून सुद्धा परिपाठ आमच्याकडे होतो. फक्त भाषेतून नाही तर तो पेहराव करून आमच्याकडे परिपाठ होतो. जसं छत्तीसगढी परिपाठ घेतलेला आहे तर छत्तीसगढी पूर्ण पेहराव केलेला आहे विद्यार्थ्यांनी आणि तसं सादरीकरण केलं आहे जेणेकरून पूर्ण राज्याची माहिती सुद्धा ते माझे विद्यार्थी देतात. पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व राज्यांची माहिती म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर बाकी इतर सर्वही राज्यांची माहिती पूर्ण विद्यार्थ्यांना तोंडपाठ आहे माझ्याकडे. त्या व्यतिरिक्त सर बालसंसदमध्ये जे पण क्वेश्चन्स येतात त्यांना, कारण माझी निवासी शाळा आहे तर त्यामध्ये त्यांना जे पण काही त्यांच्या अडचणी असतात बालसंसद भरते त्यांची दर आठवड्याला शुक्रवारला. त्यामध्ये जे पण त्यांचं कम्युनिकेशन होतं ते तिथे प्रत्येक दिवशी रोज एक जण जो त्यांचा हेड आहे तो तिथे सादरीकरण करतो आणि त्या व्यतिरिक्त आलेले क्वेश्चन्स तो तिकडून घेतो. त्याशिवाय प्रयास हे गडचिरोली जिल्ह्याच्या SP ऑफिसकडून राबवलेला एक उपक्रम आहे. त्याचे डेली क्वेश्चन 10 तिथे घेतले जातात. त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शाळेचं नाव सांगा, म्हणजे कुठल्या शाळेतून आला? कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदारा.
तालुका अहेरी. अहेरी तालुक्यामध्ये. अच्छा. कारण की सगळ्यांना पण म्हणजे इतरांना पण माहिती झालेलं बरं आहे. तुम्ही काही उदाहरणं सांगितले. मला असं वाटतं वेळ थोडा कमी आहे मॅडम आणि खूप छान उदाहरणं दिले तुम्ही, म्हणजे 2-3 जे सांगितले खूपच कल्पक आहेत. आपण अजून काही लोकांचे घेऊ. तर सॉरी आज जरा निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वाढदिवस येतात. ते बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा 2 मिनिटात आम्ही त्या परिपाठाच्या वेळेसच घेतो. धन्यवाद सर. 7वी विद्यार्थीपर्यंत 131 पटसंख्या असून माझ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना त्या वरिष्ठांची, जसं आपल्या शाळेमध्ये एखाद्याला विचारलं जर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे तर ते थोडेसे गटपटतात. मग त्यावेळेस काय करतो आम्ही, तर आपल्या वरिष्ठांची माहिती असं एक कार्ड बनवलेलं आहे. त्या कार्डमध्ये त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही आपल्या शिक्षण विभागाचे प्रमुख आहेत त्यांची पूर्ण माहिती दिली आहे. जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण, समजा शेवटच्या घटकापर्यंत शाळेचे मुख्याध्यापक कोण, हे काय होते असं रेग्युलर चालत असल्याने शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत माहिती मिळते आणि विद्यार्थ्याला तुम्ही कधी येऊन शाळेमध्ये विचारा तर ते उत्तर नक्कीच देणार. समजा मागे आपल्याकडे शिक्षण सचिव आले होते, जर समजा आपल्या शाळेमध्ये आले असते आणि कोणाला विद्यार्थ्याला प्रश्न केला असता की शिक्षण सचिव कोण आहे, तर माझ्या शाळेमध्ये आले असते तर नक्की माझ्या पहिलीच्याही विद्यार्थ्यांना त्यांना उत्तर दिलं असते की कोण आहे, शिक्षण सचिव कोण आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या शेवटच्या घटकापर्यंत ह्या गोष्टी माहीत झाला. हा माझा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि मी ते घेत असतो. परत एक उपक्रम आहे, मॉर्निंग असेंब्लीमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना गांधी टोपी मी अनिवार्य केलेली आहे. त्याच्याने काय होते, विद्यार्थी येताना घरच्या वडिलांच्या आईच्या जे थोर व्यक्ती आहेत त्यांच्या पाया लागूनच शाळेमध्ये येतात आणि त्यांची टोपी ही परिपाठापर्यंत असते. त्यानंतर ती टोपी काढल्या जाते आणि शेवटी घरी जात असताना टोपी त्यांच्या डोक्यावरच असते. हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.